आय कांट बिलीव दिस गाईज की हे मोदक मी बनवलेत. मला स्वतःवर विश्वास होत नाही की मी हे मोदक बनवले. तर गाईज आज आहे रिपब्लिक डे आणि बाप्पा आज जाईल 26 जानेवारी. तर मी बाप्पासाठी बनवते मोदक. तर त्याच्यासाठी ते साहित्य घेतलेलं आहे बघा. सर्व साहित्य तुम्हाला दाखवले आणि आपल्याला लागणार आहे कढई. तर आता आपण टाकलेलं आहे कढईमध्ये तूप आणि ते मेल्ट झालं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट. आणि इथे माझ्यासोबत एक कांड झालेलं आहे. हे बघा कढई तापली आणि डेसिकेटेड कोकोनट आहे ना तो जळाला. तर मला पुन्हा कढई बदलायला लागली आणि खूप रागही आला होता, पण असू द्या. तर हे बघा मी आता याला व्यवस्थित भाजून घेते, म्हणजे याचा रंग ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे दूध. तर मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि सर्व दूध मला इथे लागलेलं आहे. 1 वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी 1 वाटी दूध इथे लागलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे टाकलेले आहे 5 टेबलस्पून शुगर. तर मी तुम्हाला मेजरमेंटसुद्धा सांगते आहे. आता लगेचच याच्यामध्ये 3 टेबलस्पून आपण घातलेली आहे मिल्क पावडर. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही मिल्क पावडरची क्वांटिटी जास्त करू शकताय. तर इथे तुम्ही बघू शकता कसं स्टिकी झालेलं आहे. आणि मी इथे 3 पोर्शन घेतलेले आहेत. व्हाईटवाला दुसरा काढून घेतला. एकामध्ये आपण ग्रीन मिक्स करणार आहोत आणि एकामध्ये ऑरेंज. तर आज आहे रिपब्लिक डे, त्याच्यामुळे मी तिरंगा मोदक बनवते आहे. तर हे बघा आता व्यवस्थित आपल्याला कलर मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता तिन्ही कलर मिक्स करून झालेले आहेत. मी इथे मोदक मोल्ड घेतलेला आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे थोडा थोडा पोषण घालून आपल्याला मोदक रेडी करायचं आहे. पहिला ऑरेंज घालायचा, दुसरा घालायचा व्हाईट आणि त्याच्यानंतर ग्रीन घालायचा. आणि याला व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे गॅप राहत नाही आणि मोदकही मस्त निघतो. तर गाईज मी ही रेसिपी पहिल्यांदा बनवलेली आहे आणि खूप सक्सेसफुली मस्त झालेली आहे. माझ्या गण्णू बाप्पाला आवडेल ही रेसिपी. तर हे बघा आता ग्रीनवाला पण भरलेला आहे. आणि इथे मोदक थोडा नीट निघत नव्हता, तर मम्मीने मला इथे व्यवस्थित काढून दिलेला आहे. आणि बघू शकता आपला तिरंगा कलर किती सुंदर दिसतोय. अँड मी इथे लावलेला आहे सिल्वर वर्क.